श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. जून जुलै म्हटला की पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचे पाऊल वळतं ते एखाद्या पर्यटन स्थळाकडे. परंतु अनेक जण हे पर्यटनासोबतच देवदर्शन कसं करता येईल याचंही नियोजन करत असतात. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी गडावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. हे नयनरम्य मनमोहक दृश्य यामुळे गडाचं अलौकिक सौंदर्य खुलून उठलंय. सप्तशिखराच्या पर्वतरांगा जमिनीपासून सुमारे 3000 मीटर अंतरावर असलेले गडाचे सौंदर्य पावसाळ्यात आकर्षित करतं. श्वास रोखून धरायला लावणारा सप्तशृंगी गड, पावसाच्या चांगल्या बरसातीमुळे सुरू झालेले लहान लहान धबधबे, वळणवळणाचा घाट रस्ता, वातावरणातील गारवा, असं काहीच आल्हाददायक वातावरण सध्या सप्तशृंगी गडावर आहे. सततच्या धुक्यामुळे थंड वातावरण, याच थंडगार वातावरणामुळे सप्तशृंगी गडाचं सौंदर्य खुलून आलंय आणि हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. जुलै महिन्यापासून हिरवाईने नटणारा हा गड परिसर पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरला. सध्या नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्याचं जरी संकट असलं तरी सप्तशृंगी गडावर मात्र धुक्याची चादर पसरली. याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक भाविक आता सप्तशृंगी गडाकडे वळू लागले. आई सप्तशृंगी मातेचं प्रसन्न दर्शन आणि हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे जणू दुग्ध शर्करा युग. या गडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉली, त्यामुळे गडाचं हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात आणि डोळ्यांनी टिपण्यासाठी काही औरच मजा आहे. आणि हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांची या ठिकाणी गर्दी दिसू लागली. भाविकांनी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवले. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासोबत महाबळेश्वर सारखं सुंदर दृश्य या ठिकाणी दिसून येत आहे. अशा सुंदर वातावरणामुळे जून पासूनच या ठिकाणी पर्यटकांनी हा परिसर गजबजलाय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.